आज आहे अर्धा किलो केकची ऑर्डर. तर त्यासाठी मी बेस वगैरे शिजायला ठेवला आहे. तर तुम्हाला मी दाखवते की मी कसा ठेवला आहे बेस शिजायला. कारण माझ्याकडं ओव्हन आहे, मायक्रोवेव्ह ओव्हन. तर त्यामध्ये कन्व्हेक्शन मोडमध्ये आपल्याला बेस वगैरे शिजायला ठेवावं लागतं. जर आपल्या ओटीजी असेल तर काही प्रॉब्लेमच येत नाही. पण मायक्रोवेव्ह असेल तर कन्व्हेक्शन मोड ऑन करून मग नंतर केक वगैरे जे आपले केक ठेवायचं असेल तर ठेवू शकतो. केकच्या मी अशा 3 लेयर करून घेतलेले आहेत. तर ही आहे पहिली, जे वरती असते ना टॉपला ती आहे, आणि मिडलची आहे, आणि ही आहे ती सगळ्यात खालची, जी आपण अशी पलटी करून केकवर ठेवणार आहोत. हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर म्हटलं खूप दिवस झालं ब्लॉग वगैरे बनवला नव्हता. मग आता घरातले कामं चालूच आहेत. कारण ही बघा, माझ्या मिस्टरांनी कोथिंबीर आणली आणि एवढी कोथिंबीर आणली ते आता मॅनेज कशी करायची हे समजत नाही. कारण इतकी घाण होती ना, याला चिक्कल चिक्कल होत ना. मग काल काय केलं, धुवून ठेवले, नॉर्मल धुतले, म्हणजे खालचं त्याचे जे देठ वगैरे आहेत ना ते काढून सिंपल धुवून ठेवले, पण अजून व्यवस्थित धुतलेले नाहीत. कारण म्हटलं सगळी व्यवस्थित धुवायची म्हटल्यावर नंतर खराबच होणार. हे असे जे असतात ना ते ह्यामध्ये राहिलं ना तर पूर्ण कोथिंबीर खराब होते. म्हणून कालपासून अशीच मी त्याला बाहेर ठेवते. असे एखादं कापड घेतले आणि त्या कापडावर ठेवत ठेवत काल पण तसंच केलं, थोडं सुकू दिलं. आता थोडं नॉर्मल सुकलंय तरी पण ओला आहे बघा, तो ओलसरपणा जाणवतोय. तर हे काय करायचं मला समजेना, कारण एकदमच बारीक वगैरे तर करून ठेवू शकत नाही. तर हे बघा असं झालंय. सगळ्याला झालं तर पूर्णच कोथिंबीर खराब होऊन जाईल. त्यामुळे मला लवकरच ह्याला काहीतरी करायला लागेल, कारण फॅन खाली सुकवायला लागेल ही लवकरात लवकर, नाहीतर पूर्ण खराब होईल. तर मी भाजी काय बनवली बघा, हरभऱ्याची. काल रात्री हरभरे भिजू घातले होते, त्याची आमटी केली आहे. आणि आज आमचा सोमवार आहे ना माझा, तर मी मिस्टरांपुरते आणि माझी भाजी तिच्यापुरती तेवढी भाजी केली. आणि रेवांशला डब्याला दिलं होतं बेसनची पोळी. तर असं माझा आज मला केक द्यायचा ऑर्डरचा. मग म्हटलं बेस वगैरे बनवून ठेवलाय, झालंय सगळं. आता फक्त क्रीम वगैरे बीट करून केक बनवायचा. पण जे साहित्य आहे ते आमच्या बेडरूम मध्ये आहे आणि इथं मिस्टर झोपले, त्यामुळं घेता पण येईना. म्हटलं थोड्या वेळ करायचं, कारण सेट होतोच त्याला 5-6 तास तर बास होते सेट व्हायला. तर 12 पर्यंत जरी केक झाला रेडी तर क्रमकोट करून ठेवणार फक्त. आणि त्यानंतर मग जेव्हा डेकोरेशन, सिम्पलच डेकोरेशन, व्हाईट पूर्ण क्रीम लावायचे आणि त्याच्यावरती मर्सिडीजचं जे स्टिकर आहेत ना ते ऍड करायचे. मग झालं, 7-8 पर्यंत केक रेडी करायचे, तोपर्यंत होऊन जाते. म्हणून मी आता निवांत आहे. तर त्यासाठी बेस बॉक्स आणायचंय मला. मग तिकडे जावं लागेल आधी. तिथं जिथं जाईल तिथं राहायला गेलं ना तर तिथं सगळीकडे बांधकाम सुरू असते. तर इथं पण तेच हाल आहे. नुसतं दररोज सकाळी 7 वाजल्या काय चालू होतं. आणि तुम्हाला मी दाखवते, आणि त्यात पाऊस, खूपच प्रॉब्लेम येतो. इथं बांधकाम सुरू आहे, बरोबर समोरच बांधकाम आहे. आणि इतका आवाज येतो ना, त्यामुळं सकाळी लवकरच जाग येते. 6 वाजल्या किंवा 7 वाजल्या की चालूच होतं यांचं. तर आम्ही पहिले राहत होतो ना तिथं पण असाच आवाज यायचा सगळा. चला, तर मग तुम्हाला माझे ब्लॉग्स वगैरे आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा. आणि एक गंमत कशी आहे म्हणजे तुम्हाला मी सांगते. तर आम्ही जेव्हा म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंगला 2018-19 मध्ये आम्ही ह्याच बिल्डिंग मध्ये राहत होतो. फक्त पलीकडची रूम होती 403 नंबरची. तर आम्ही तिथं पहिल्यांदा राहिलो. नंतर आमची जाऊबाई वगैरे दुसरीकडे गेली राहायला. त्यावेळेस आम्ही कुठे राहत होतो माहितीये, इथं जी बिल्डिंग आहे ना ही ब्ल्यू कलरची दिसते बघा, तिथं आम्ही राहत होतो. त्या बिल्डिंग मध्ये पलीकडच्या साईडला होतो. आणि तिथून आम्ही बघायचो की आम्ही इथं पहिल्यांदा राहत होतो असं. आणि आता इथं राहतोय, तर इथून ते बघतोय आम्ही तिथं राहत होतो असं गंमत आहे. कारण जवळच्या जवळच आहे, कारण हे आम्हाला एरिया माहित होता ना आधीच, त्यामुळं इथं जास्त राहणं प्रेफर केलं. कारण दुसरीकडे पण रेंट वगैरे जास्त होते आणि इथं जरा ओळखीनं वगैरे जरा कमी झालं थोडंफार. कारण आता 20-22 हजार शिवाय रेंट नाहीतच इथल्या एरियात. कारण इथं सिंहगड कॉलेज वगैरे जवळ आहे ना, त्यामुळं
रेंट जास्त आहेत रूमला. आणि हा 2 BHK असल्यामुळं पण जास्तच रेंट द्यावा लागतोय. 1 BHK असतं तर कमीत कमी 12-13 पर्यंत भेटलं असतं, पण हा आहे 2 BHK त्यामुळे 16,000 रेंट. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.